तर मी तुम्हाला आता स्वामी समर्थांची एक खरी गोष्ट सांगत आहे. तर एक गरीब माणूस होता आणि त्याच्या दारात एक फुलांची वेल होती. तर दररोज स्वामींच्या मठात जायचा आणि त्या मठात जाण्याच्या अगोदर तो फुलांचा एक सुंदर असा हार बनवून जाताना घेऊन जायचा आणि स्वामींना तो अर्पण करायचा. असं बरेच दिवस झाले, पण काही दिवसानंतर त्याला असं वाटू लागलं की आपण स्वामींना काहीच देऊ शकत नाही, ना मौल्यवान वस्तू, ना मोठी पूजा, असं त्याला वाटलं आणि त्याला वाईट वाटलं आणि तो गेला नाही दुसऱ्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी तो दिसलेला नाही, म्हणून स्वामींनी एका सेवेकरला विचारलं की तो गरीब माणूस आला नाही. तर त्या सेवेकरांनी सांगितलं की त्याच्या अंगणातील आज फुले संपलीत आणि तुम्हाला काय द्यावे या काळजीने तो आला नसावा. त्यानंतर लगेच स्वामी म्हणाले की मला तुमचे धन संपत्ती नको आहे, मला तुमचं भक्तिभाव, प्रेम आणि श्रद्धा हवी आहे आणि तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा हे त्या गरीब माणसाला कळले तेव्हा तो दुसऱ्या दिवशी आला. स्वामी त्याला म्हणाले की तू काही नाही आणलं तरी चालेल, पण दररोज येत जा, तुझं पुढचं मी पाहीन, असं म्हणाले स्वामी. तात्पर्य हेच आहे की स्वामींना तुमचे धन, मोठी पूजा नको आहे, तर तुमचा भक्तिभाव, प्रेम आणि श्रद्धा हवी आहे. श्री स्वामी समर्थ.